भारतीय वैकुंठ शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीत प्रथम त्रिवार अभिवादन करून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष चैत्यस्तूपाचे शिल्पकार बौद्धाचार्य जनक आदरणीय दिवंगत सूर्यपुत्र बाळासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे यांच्या पवित्र स्मृतीस विवाह वंदन करून संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महाप्रसिद्ध मीराबाई आंबेडकर यांच्या तेजगतीनं चाललेल्या धर्मकार्यास विवाह वंदन करून संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब त्याचप्रमाणे सल्लागार प्रकाश आंबेडकर साहेब त्याचप्रमाणे बौद्ध पंच समितीचे महासभापती आनंदराज आंबेडकर साहेब या तिघांच्या धर्मकार्यास चाललेल्या धर्मकार्यास प्रथम त्रिवार वंदन करून आज उपस्थित समस्त बौद्धाचार्य आपल्या सर्वांना सत्कार जयभीम करून आज अंधेरी पूर्व येथे कोंडिवडे बुद्धलेणी येथे नागवंशी बुद्धिस्ट किंगडम अभियानच्या तर्फे विद्यमानाने आज रविवार 23 फेब्रुवारी 2020 रोजी कोंडिवडे बुद्धलेणी अंधेरी पूर्व येथे सलग 500व्या रविवारांची विक्रमी पंचशतक महोत्सवी बुद्ध वंदना आज आपण भारतीय बौद्ध महासभेचे जे प्रशिक्षित बौद्धाचार्य आहोत यांच्या अधिपत्याखाली आपण घेणार आहोत. तरी माझ्या आपल्या सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे. आपल्याला आता सामुदायिक वंदन घ्यायचे तर आपण सर्वांनी शांततेने वंदनेमध्ये भाग घ्यायचा. जर आपल्या डोक्यामध्ये टोपी वगैरे असेल काय असेल तर आपण कृपया ते काढून आपले फोन वगैरे सायलेंट ठेवा हीच विनंती आहे. ज्यांना गुरुद्वार जबल स्पष्टीकरण करता असेल तर थोडा प्रॉब्लेम पाणी घेऊन गेलं तरी चालेल. Buddha
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स इमाय धम्मानुधम्मपटिपतिया बुद्धं भजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपतिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपतिया संघं पूजेमि अथा इमाय पटिपतिया जाति जरा मरणमा परिमुच्यसामि इमिना पुयङ्गमेन मामे बालसमागमो सत्समागमो होतु यावणि बाणपतिया देवो वसन्तुकालेन सस्य सम्पत्ति हेतुना राजा भवतु धम्मिको सम्मा सम्बुद्धो ज्ञानियोति लोके पचारो सनातो परगणन्तु भोजनं मधुरैमम् अधिवासेन्तु नो भन्ते भोजनं परिकल्पितम् अनुकम्पम् उपादाय पटिगणान्तु मुक्तमम् एतद्बुद्धदिव्ये सभे देवमनुष्यै पूजयतु इमस्मि विहारे पटिभावेमि इदं गुह्यं बोधियानं पटिलाभाय सवन्तु तैरङ्करो महावीरो मेघङ्करो महायशो शरणङ्करो लोकहितो दीपङ्करो जुदिन्दरो कोण्डल्यो जनपमुखो मगरो महिषासुः सुमणो सुमणो धीरो रेवती रतिकानो शोभितो गुणसम्पन्नो अनमदसि अनुत्तमो पद्मलोकपरिचयो नारदो वर्षारति पद्मकरो सप्तसारो सुमेधो अग्गपुगलो सुजातो सबलोकगो प्रियदर्शी नराधमो अर्थदर्शी कारुणिको धम्मदर्शी तमोरुदो सिद्धातो अक्षयलोके दिशो वरदसवरो कोशो वरदसम्बुद्धो विपश्यते अनुपमो सिद्धि सबहितो सत्ताविशभूषादायको कंकुसन्तो सत्तवहो कोनागमनो रजनो कश्यपो शिरसम्पन्नो गौतमो सत्यपुरो तेषां सख्येन शौर्येण हन्ति मेधा बलेन च एकत्वान् रक्षन्तु आरोग्येण सुखेन साधि यस्समुये निशिनो वा समये विजयक्का भगवो समयुक्तं सत्तावेदितं बोधिपादकम् इमे एते महाबोधि लोकनाथेन पूजितम् अहं गीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते विपत्ति पट्टि विहाय सर्वसम्पत्ति सिद्धिया सर्वरोगा विनाशाय भवेदिघायनायकम् सर्वदुःखा विनाशाय भवेनिभासन्तिके भन्ते अनुगाङ्गत्वा परितं कृतमङ्गला समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सगणमुनिराजस्य शृण्वन्तः सर्वमुखतः धम्मश्रवणकालो अयं वदन्तः धम्मश्रवणकालो अयं वदन्तः धम्मश्रवणकालो अयं ये सन्ता सन्तचित्ता शरणं शरणा एतं लोकं करेव भूमा भूमा च देवा गुणगण गहन व्यापता सर्वकालम् एते आयुक्त देवा परकनमे मेरो राजे वसन्तो संतो संतो सहेतु मुनिवर वचन सोतु मर्ग सुमर्ग सर्वेषु चक्रवालेषु यथा देवा च ब्राह्मणो यमैकतपुय सर्व संपत्ति साधकम् सर्वे तरणुमोदित्वा समग्र शासनरता अमादरहिता हुन्तु अरथा सुविशेषतो शासनपीठलोकस्य विढभवतु सम्पदा शासनपीठलोकस्य देवा रक्षन्तु सर्वदा सदि सुखी हुन्तु
परिवार यत्नो अनिधा सुमना होतु सहसेविया देवी राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अगणितो वा भूतगतो वा पिशाचतो वा कानुकतो वा कनकटतो वा नखटतो वा जनपदरोगतो वा असधम्मतो वा असंडितो वा असपुरिसतो वा चंडहत्ति असमिगुण कुकरहै विचक मणिसप्प दिप्पि अर्चतरच्च सुकरहै यक्षरक्षसादिः नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपद्रवतो वा सभ्ये आरभ्यगणन्तु सर्वपापसागरं कुशलस्य उपसम्पदा सच्चिद पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मचरे सुचरितं नतं सुचरितं चरि धम्मचारी सुखसेति अस्मिन् लोके परद्विष न तावता धम्मधरो यावता बहुवासति योऽत्रमपि सुत्वानं धम्मकायेन पश्यति सर्वे धम्मधरो होति यो धम्मनपमज्जति एवमे सूतं एकं समयं भगवान् सावत्यं विहरति जेतवने अनाथपिण्डकस्वामी अत्र गोविन्दरा देवता अभिकन्तायज्ञ अभिकन्तवर्णा केवलकं जेतवनं कोभासेत्वा येन भगवान् केनोपकस्मि उपकस्मित्वा भगवन्त अभिवादयित्वा एकमन्त्रं अठासि एकमन्त्रं पिता कोशा देवता भगवन्त काताय अज्जभासि बहुदेवा मनुष्या चिन्तयो अकर्मणा स्वत्तानं भूरि मङ्गलमुत्तमम् असेवनाच बालानां पण्डितानां च सेवना पूजा च पूजनीयानां एतं मङ्गलमुत्तमम् पतिरुपदेशवासोत्सा पुत्रे च कथमुयता अर्थसमामणिः च एतं मङ्गलमुत्तमम् पाहुसञ्च गिरियो च सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा एतं मङ्गलमुत्तमम् माता पितुः उपनामं पुत्रधारस्य सङ्गो अनाकुला च कम्मन्ता एतं मङ्गलमुत्तमम् दानं च धम्मचर्या च यानकाणां च सङ्गो अनवज्ञानि एतं आरति विरहि पापा मज्जपाना च संयमो अपमादो च धम्मेषु एतं मङ्गलमुत्तमम् कायो च निवातो च सन्तुष्टि च गतयुता कालेन धम्मश्रवणं एतं मङ्गलमुत्तमम् कन्ति च सुवचस्सता समनानन्दलक्षणं कालेन धम्मसाकच्छा एतं मङ्गलमुत्तमम् तपो च ब्रह्मचर्या च आर्यसच्चानदर्शनं निर्वाणसच्चिक्रिया च एतं मङ्गलमुत्तमम् पुत्रस्य लोकधम्मे हि चित्तं यस्य न कम्पति अशोकविरजं क्षेमं एतं मङ्गलमुत्तमम् एतादृशानि कृत्वाणं सभस्मं परार्जनं सभस्मोक्ति गच्छन्ति तं तेषां मङ्गलमुत्तमम् मत्तकुशलेन यन्तः सन्तं पदमभिसमेच्छन् सपो भुजोच सुजोच सुवचोच समृद्धि अनितिमानि सन्तु सकोच सुगरोच अपिकोच सरुभवति सन्तीन्द्रियोच निपुकोच अपपुरो कुलेषु अनिर्गितो न च कुतः समाचरे किञ्चि येन परे उपदेयु सुखिनो वा क्षेम्यो होन्तु सर्वे सता भवन्तु सुखितः ये पाणिभूताति दशावा थावरावा अणवशेषा देहावाहे महन्तावा
भवति अविदुरे भूता वा संभवेसि वा सभ्ये सत्ता भवन्तु सुखी तथा न परो परं दुःखं वेद नाते मयेन कथयन किंचि व्याभूषणा पठि गया नायमयस्य दुःखनिश्चय माता यथा नियम पुत्र आयुषा एक पुत्र मनुरागे एवं सर्वभूतेषु मानस भावे अपरिमाणं मेतस्य सर्वभूतेषु मानस भावे अपरिमाणं अधोचतिर्यच्च असमाद अविरसपत्रं तीर्थस्करे निसीर्णो वा शयानो वा यावत्तस्य विगतमुतो एकं सत्ये अधिक्रिय ब्रह्मवेद विहार इमाम् दिक्कच्चानुपगम सिद्धबाधे संशयन संपन्नो कामेषु विनयवेद नहि चातु गभेषेनुर्निरिकिति दुःखपत्तासनि धोका भयपत्तासनि भया शोकपत्तासनि शोका होन्तु सभ्ये कृपाणिनो एतावता च मे सभ्यता कुयन् सम्पदं सभ्ये देवानुमोदन्तु सब्ब सम्पत्ति सिद्धिया दान ददन्तु श्रद्धाय शील रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता होन्तु गच्छन्तु देवतागता सभ्ये बुद्धा बलवन्ता पञ्चकाणां स्वयंवरम् अरहकाणां च तेजेन रथबन्धामि सभ्येषु आकाशटाश भूमटा महेन्द्रिका पुयन्तं अनुमोदित्वा चिररक्षन्तु शासनम् आकाशटाश भूमटा देवानागा महेन्द्रिका पुयन्तं अनुमोदित्वा चिररक्षन्तु देशनम् आकाशटाश भूमटा देवानागा महेन्द्रिका पुयन्तं अनुमोदित्वा चिररक्षन्तु अपरणति महाकारुणिको नाथो हिताय सब्बपाणिनं पुरित्वा पारमी सब्बपतो सम्बोधिमुत्तमम् एतेन सच्चवचेन होतु ते जयमङ्गलम् जयन्तो बोधियामुले सत्यानन्दिवर्णम् एवं तु जयो होतु जयसु जयमङ्गलम् सकत्वा कुम्भरकणम् औषधा उत्तमं वरम् एकदेव मनुष्याणां बुद्ध तेजेन सोत्तिना न सन्तु पद्वा सभ्ये दुःखा उपशमेन्तु ते सकत्वा धम्मरकणम् औषधं उत्तमं वरम् परिणा उपशमनं धम्म तेजेन सोत्तिना न सन्तु पद्वा सभ्ये भया उपशमेन्तु ते सकत्वा संगरकणम् औषधं उत्तमं वरम् आहुणेय पाहुणेय संगतेजेन सोत्तिना न सन्तु पद्वा सभ्ये रोगा उपशमेन्तु ते किञ्चिरत्नं लोके विच्छति विविधा कुतो रत्नं बुद्धसमनति तस्मात् सोन्ति भवन्तु ते किञ्चिरत्नं लोके विच्छति रत्नं ब्रह्मसमनति तस्मात् सोन्ति भवन्तु ते किञ्चिरत्नं लोके विच्छति विविधा कुतो रत्नं संघसमनति
रक्षे दुःखमागतानि भूतानि समागतानि भुवानि वायानि वरान्तरिक्षे सभेव भूता सुम्ना भवन्तु अतोऽपि सकृच्च शृण्वन्तु भासितं तस्मै भूतानि समेत सभे एतं करोतं मनुष्यापदाय हिमाचलतो चार्यन्त्यवधि तस्मै निरर्थतापमता वरिणसङ्घातकाय साङ्गिरसदागिनो केशमसो याक्षिणा नीलठारे रस्यो नीलवर्णानि चरन्ति अनन्तकालभूतके वरिणसङ्घातकाय साङ्गिरसदागिनो चकितो चेवकिनं पीतठारे रस्यो पीतवर्णानि चरन्ति अनन्तकालभूतके वरिणसङ्घातकाय साङ्गिरसदागिनो मत्सलोहिताखिलं रक्तठाने रस्यो रक्तवर्णानि चरन्ति अनन्तकालभूतके वज्रसङ्घातकाय साङ्गिरसदागिनो अट्टदन्ते यक्षिणं श्वेतठाने रस्यो श्वेतवर्णानि चरन्ति अनन्तकालभूतके वज्रसङ्घातकाय साङ्गिरसदागिनो तेषां शरीरात्मं नानाठाने रस्यो प्रवत्सराणि चरन्ति अनन्तकालभूतके वज्रसङ्घातकाय साङ्गिरसदागिनो एवं सवर्णरसये निचरन्ति दिशो दिशा अनन्तो बुद्धस्य अमकः
सम्यकाळहंत सम्यक संबुद्ध संपूर्ण विद्येनुरूप आचरणाने संपन्न सुगती निर्वाण प्राप्त केलेले लोकशांती राहणारे पुरुषांचे सारखे देव आणि मनुष्य यांना सुमार्गावर येणारे शासक महाकाव्य भगवान बुद्ध धर्मवाद अर्थवाद प्रांतवाद तर्कवाद शस्त्रवाद इतिहासवाद या सर्व वादावर दिग्विजय करलेले भारतीय राज्यसत्व समाजातील तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि माझा पंचायत दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हा भारतीय बौद्ध महासभा या धर्मसंस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बौद्धाचार्य जनक चैत्य मुंडे शिल्पकार सोसामाजी शास्त्री पंडित कशाला अरे घरी जातो ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण भारत प्रचार आणि प्रसार चालू आहे त्या धर्मसंस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महापालिका मीराताई आंबेडकर यांना देखील माझा पंचांप्रणाम संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांना देखील देवा सविनय सस्ने जेवण करून आजच्या 500व्या महाबौद्ध वंदनेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व बौद्धाचार्य आणि बालबालिका उपासक उपासिका तसेच संस्थेचे केंद्रीय शिक्षक व बोलणकार आदरणीय कदम गुरुजी श्याम कांबळे गुरुजी इनकलाब गौतम जी अशोक घायवर गुरुजी एडी सालके गुरुजी विशालचे कांबळे वाघमारे गुरुजी अंबोरे गुरुजी गुलकर गुरुजी कांबळे गुरुजी गुरुजी ह्या सर्वांना माझा विनय जय करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वजण इतर जगातल्या इतर देशांना फक्त सांस्कृतिकाचा कलाकृतीचा वारसा लाभलेला आहे परंतु भारत हा एकमेव असा देश आहे की ज्याला सांस्कृतिक कलाकृतीच्या वारसाबरोबर धर्माचा सुद्धा वारसा लाभलेला आहे आणि त्या धर्माच्या वारसानिमित्त असणारं आजचं पंचक महोत्सवी महाबुद्ध वंदन या ठिकाणी आपण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न केलेलं आहे संस्थेच्या बौद्धजनांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण संपन्न करत असताना काही लोकांनी म्हटलेलं आहे की आता जे इतर लोकांचे साधू संतांचे जे मठ आहेत ते एकेकाळी बौद्धांची वेगळं होते तिथं बौद्ध भिक्षू निवास करत होते परंतु आज कालांतराने समाजामध्ये जागृती होत असताना प्रगती होत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी संस्थेच्या तरतुदीमध्ये घटनेमध्ये आणखीन एक वाक्य रचलेलं आहे बौद्ध धर्माच्या संवर्धन संरक्षणासाठी बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण त्या ठिकाणी धम्म प्रवचने धम्म सहभागी धम्म अधिवेशन आयोजित केलं पाहिजे त्यातलं एक हे आपले प्रकार आहे या ठिकाणी आपण बरेचसेच लोक आहोत या ठिकाणी आपल्या व्यतिरिक्त इतरही लोक येतात ते फक्त येतात वंदन करून जातात पंचप्रणाम करून जातात फुलं वाहून जातात फोटो काढून जातात परंतु हा संकल्प जो आहे की बाबा नुसतं बुद्ध देणे हे काय फोटो काढणं साधन नसून येऊन भेट देणे आम्ही ह्या स्थळाला भेट दिल्या त्या स्थळाला भेट दिल्या वंदन केलं पंचमहिता आम्ही बुद्धमूर्ती शोधली
परंतु त्या लेणीवरती जाऊन आपण त्या ठिकाणी बुद्ध वंदना घेतली पाहिजे, जेवढे येतील तेवढे. आज आपण काही लेण्यांकडे दुर्लक्षित केल्यामुळे आज त्यांच्या ताब्यामध्ये गेलेले आहे. बऱ्याचशाच लेण्या अशा आहेत की आजही त्यांच्या ताब्यामध्ये आहेत. त्याला एकमेव कारण म्हणजे आपणच असेल. या ठिकाणी आमच्या उपस्थित असलेले नंदीवी गुरुजी यांना देखील माझा सविनय देऊ. तसेच दर पौर्णिमेच्या दिवशी, दर गुरुवारी, दर रविवारी आपल्याला शक्य तसं जमेल या ठिकाणी आपण येऊन वंदना करायची आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, दरेकांना बौद्ध धर्माची दीक्षा आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणखी म्हणतात की एका बौद्ध बांधवाचं एक कर्तव्य आहे की नुसती या ठिकाणी धम्माचं आचरण करून नव्हे तर त्यात आचरण केलेल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार सुद्धा करणं हे त्या बौद्ध बांधवाचं एक कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्धांच्या त्यांच्या धम्मामध्ये शेवटच्या प्रतिज्ञेमध्ये सांगताय की प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी असीम आहे ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणातील दोष असंख्य आहेत ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धांचा मार्ग जो आहे तो पूर्ण साध्य करण्याची. आणि प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धांचा जो अतुल्य मार्ग आहे तो आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण उतरण्याची प्रतिज्ञा आपण करूया. आणि त्याप्रमाणे आपण प्रतिज्ञा कराल. याच ठिकाणी ह्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वजण बौद्धाचार्य असतील, माजी शामिल असतील, धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा चळवळीमधले अनेक कार्यकर्ते असतील, अनेक उपस्थित असतील, अनेक भगिनी असतील. या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी मी अधिक काय न बोलता इथेच थांबतो. जय वीर, जय बुद्ध, जय सर्वांना सप्रेम जय भीम. मी गुरु नंदकुमार कासारे गुरुजींना विनंती करतो त्यांनी आपण दर्शन व्यक्त करावे. सम्यक अनंत, सम्यक संपूर्ण, रूप गुणाने संपन्न, विद्येने संपन्न, मनुष्यांचे सारथी, पुरुषांचे रहस्य जाणणारे, देव आणि मनुष्यांना सुमारवणारे महाकरुणिक भगवान बुद्ध यांना आणि त्यांच्या विचारांना माझा पंचांग प्रणाम. धर्मवाद, अर्थवाद, प्रांतवाद, शास्त्रवाद, इतिहासवाद या सर्व वादात दिग्विजय ठरलेले भारतीय रत्न शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि त्यांच्या विचारांना माझा त्रिवार पंचांग प्रणाम. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्याचे जनक यांना माझा त्रिवार सविनय जय भीम. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्म संस्थेच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांना त्यांच्या वायुवेगाने सांगणाऱ्या धम्मकार्यात माझा त्रिवार पंचांग प्रणाम. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांना माझा सविनय जय भीम. सर्व संघ परित्यागी वंदनीय भिक्षू संघ आणि भिक्षुणी संघ यांना त्यांच्या अलौकिक धम्मकार्यात माझा त्रिवार पंचांग प्रणाम. आपण उपस्थित सर्व वंदनीय युवा ज्येष्ठ बालक आपला सविनय माझा जय भीम. आमचे आदरणीय गुरुजी वंदनीय सुरत त्रिंबक चव्हाण गुरुजी यांना माझा सविनय जय भीम. माझे ज्यांनी मला बौद्धाचार्याच्या मार्गाने माझ्या आदरणीय कैलास रत्न गुरुजी यांनाही माझा सविनय जय भीम. आपल्या सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम, नमोदय जय भीम. आजच्या या ऐतिहासिक दिनी पवित्र कौंडिन्य बुद्धांचे या पवित्र चैत्यपुराण 23 फेब्रुवारी 2020 या ऐतिहासिक दिनी आपण पंचशतक महोत्सवी महापूजा संपन्न केली आहे. 1 ऑगस्ट 2010 दिनी या तिथे आपण चैत्रात पहिली वंदना संपन्न केली. 24 जून 2012 रोजी इथे 100वी वंदना केली. आपण एक जागतिक विक्रम आहे, आपण विक्रमासाठी केलं नाही. आणि आपण जो रविवारी येऊन अलौकिक सकाळी 7 वाजता आपण इथे संपूर्ण पर्याय आले. मी भारतीय बौद्ध अतिशय उद्धरणी आहे, मी जास्त वेळ घेत नाही. आम्ही थोडं ऑपरेशन करतो. त्यानंतर मी ब्राह्मी
लिपीचा कॅलिग्राफर आहे, भारताचा एकमेव म्हणायचा अतिशक्ती नाही. कारण तुम्हाला ब्राह्मी लिपी कोणी सांगेल, कोणी शिकवल वगैरे, कोणी सगळं सांगेल इथं काय लिहिलंय, पण ते काढून दाखवणार नाही का? त्याला सगळं काही येतं, पण तो काढणार का नाही? कारण ही ब्राह्मी लिपी चित्रकला आहे. जेव्हा ही चित्रकला येते तेच आहे. ब्रिटिशांनी जेवढे केले ते सगळे 100 चित्रकार होते, त्यांच्यामुळे सगळे झालेले आहेत. तर या इथे भिंतीवर शिलालेख आहे 2ऱ्या शतकातला, ब्राह्मी लिपी आहे, भाषा प्राकृत आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे पाची कामये वातवस गौतमस गोतस पेतुलस देहदम सविहार भातुकस. याचा अर्थ असा होतो, आंध्र प्रदेशात पाची कामय गाव आहे, तिथे पेतुल आणि त्याचा बंधू 2 ब्राह्मण बुद्ध उपासक होते 2ऱ्या शतकातले. त्यांनी या चैत्यव्रताची धनराशी लागली, सोन्या चांदीची नाणी दिली, ते त्यांनी त्याचा पूर्ण प्रमाण करून ठेवलेले आहे ब्राह्मण भिक्षू संघात. तर मी या भारतातला एकमेव कॅलिग्राफर, बुद्धिस्ट ब्राह्मी कॅलिग्राफर म्हणजे सुलेखन करणारा. तर मी आजच्या ऐतिहासिक प्रवेश सगळं मी हाताने लिहिलंय, फक्त हे डिजिटल केले, सगळं हाताने लिहिलेलं आहे चित्र. हे भगवान बुद्धांचा महामंत्र आहे, जे आपण वादविवाद न करता एकत्र राहणे. जास्त वेळ येत नाही, तर माझे वंदनीय आमचे चव्हाण यांच्यामुळे झालो, मी त्यांना देऊ इच्छितो, त्यांना विनंती करतो आपण साधुवाद द्यावा. फोटो फ्रेमसाठी वेळ मिळाला नाही, कुठे फोटो फ्रेम करून माझे दुसरे गुरुजी ज्यांनी मला बौद्धाचार्याच्या मार्गावर आणलं ते माझे आदरणीय कैलास रणदिवे गुरुजी, नागवंशी गुरुजी, ते आमचे फिलॉसॉफर आहेत, मार्गदर्शक. त्यांना विनंती करतो, त्यांनी मी देऊ इच्छितो आपण खूप वेळा साधुवाद द्यावा. ज्यांच्यामुळे आम्ही बौद्धाचार्य दिसत आहे, मी इतिहास तज्ञ आहे, पण बौद्धाचार्यात त्यांच्या कृपेमुळे झालंय. आणि आमचे नागवंशी गुरुजी आमचे 10 वर्षाचे पुरस्कृत करते. शाक्यसिंह शाक्यमुनी भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना किंवा अभिवादन, स्तूपाला किंवा अभिवादन. आणि आजच्या या 500व्या आठवड्याबद्दल कसारे गुरुजींनी हे जे काही प्रयत्न केलेले आहेत किंवा त्यांनी जे काय मेहनत घेतलेली आहे त्यांच्या मेहनतीलाही माझा जय भीम. आणि आपण सर्व जे उपासक उपासिका बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक चव्हाण गुरुजी, आपल्या सर्वांना माझा जय भीम. जय भीम. मी बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक कैलास रणदिवे. भारतीय बौद्ध महासभेमध्ये मी 2017ला मी प्रवेश केला, पण त्याच्या अगोदर यांच्या नंदकुमार कासारे यांच्या या धम्म अभियानामध्ये 2013ला मी प्रवेश केला होता. मी मालाडला राहतो, सम्राट पेपर माझ्याकडे यायचा, त्या पेपरमध्ये यांचं नाव वाचलं, यांच्या बातम्या यायच्या आणि ते सांगायचे, त्याच्यामध्ये खूप काही असं मला त्याची तळमळ दिसायची. म्हटलं यार हे प्रत्येक आठवड्यातला मी हे वाचतोय, रिपीट होतंय, हे रेवरचं काहीतरी इकडे असतं, यावं बघावं. लिहिणंही मला माहित नव्हतं. या पहिल्यांदा त्यांच्यामुळे मला हे लिहिणं कळल्या. त्या ठिकाणी आलो, 2013तली गोष्ट साधारणपणे मार्च महिना असावा. आणि तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर कंटिन्यू 2 ते 3 वर्षाकडे यायचो रविवारी. त्यांना विचारलं की तुमचा हा हेतू काय आहे, तर मला कळलं की ते बोलले की धम्मप्रचार प्रसार करणे हाच माझा हेतू आहे. एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य टिकवणे, एक माणूस जोडला की त्याच्याबरोबर आणखी अनेक माणसं जोडत असतात. काही तुटणार सुद्धा, कोणाला आवडेल कोणाला न आवडेल, परंतु ज्यांना आवडेल ते नक्कीच प्रचार प्रसार करत राहतील. 10 पैकी 9 जर कदाचित तुटून जातील, पण एक टिकेल. तो टिकलेला तो पुन्हा आणखी 10 माणसं तयार करेल, 100 माणसं तयार करेल. तर त्यापैकी मी आहे असं म्हणेन. मी 2011ला एक कॅडर कॅम्प ऐकलेला होता. कॅडर कॅम्प मधून मी एवढा प्रभावित झालो की मी खूप वाचायला लागलो, अनेक विहारांच्या मध्ये जायला लागलो, अनेक विहारांमध्ये जाऊन लहान मुलांना मार्गदर्शन करायला लागलो. त्याच्यानंतर मोठ्याही माणसांना करायला लागलो. मोठ्या माणसाच्या पेक्षा मला लहान मुलं महत्वाची वाटायला लागली. आणि म्हटलं आपण आणखी काही पुढे वाढवत नेलं पाहिजे. तर मग 2013ला कासारे गुरूंची माझी भेट झाली. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्कात आलो. मध्यंतरी मी सम्राट, महानायक, लोकनायक वगैरे ह्या वर्तमानपत्रांच्या संपर्कात आलो. म्हटलं आपली मासिकं कोणती आहेत, आपली वर्तमानपत्र कोणती आहेत, आपल्या संस्था कोणत्या आहेत, या गोष्टी मी शोधत जायला लागलो. मग माझ्या लक्षात आलं तर ते आणखी वाढतच गेलं. तर मी म्हणेन की धम्म कार्यामध्ये येण्याचं किंवा धम्म वाटेवरती येण्याचं श्रेय त्या कॅडर कॅम्पला जाईल 2011च्या. त्याच्यानंतर सम्राट, लोकनायक, महानायक ह्या पेपरांना पण जाईल. आणि त्यापैकी ही सुद्धा एक व्यक्ती आहे. बघा कसं असतं, आपल्यापेक्षा एखादा छोटा असेल, कदाचित कमी शिकलेला पण असेल, पण त्याच्यामुळे आपल्याला एखादा मार्ग चांगला सापडत असतो. तर त्या मार्गासाठी का होईना पण तो तुमचा गुरु असतो. वयाने ते मोठेच आहेत, कदाचित माझ्यापेक्षा ते शिकलेले नसतील जास्ती, मी शिकलेलो असेल, माझ्याकडे धर्म असेल, कदाचित धनवान आहे किंवा शिकलेला आहे म्हणून शाणा आहे असं बिलकुल नाहीये. जो शीलवान आहे
जो आपल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांच्यासाठी करतो, समाजासाठी ज्याला तळमळ वाटते, तर तो नक्कीच त्यामध्ये गुरु असतो किंवा तो मोठा असतो, त्या क्षेत्रापुरता का होईना आपण. तर अनेक ठिकाणी मी त्यांच्यासोबत लेण्याच्या भेटीसाठी गेलो, कोकणामध्ये गेलो, कुडा लेण्या वगैरे बघितल्या, ह्याच्या लेण्या पाहिल्या, आपल्या महाडच्या लेण्या पाहिल्या, मुंबईमध्ये एक वेगळ्या ठिकाणी वेगळ्या विहारांच्या मध्ये गेलो. कधी कधी त्यांच्या आणि माझ्या काही गोष्टी पटायच्या नाहीयेत, होत असतं असं. पटल्या नाही म्हणून आपण सोडून देऊन चालणार नाही. ठीक आहे, ते तुम्ही सांगा त्यांना, बोला. म्हणजे कोणी आपल्यातलं असेल, आपल्याला बऱ्याच वेळेस काय होत असतं की कोणीतरी काहीतरी धर्मकार्य करत असतं, त्या चुका असतात. चुका आहेत, मग बरोबर काय ते सांगा त्यांना. फक्त चूक सांगू नका, बरोबर काय आहे ते सांगा. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. कदाचित तुमचं पण बरोबर नसण्याची पण शक्यता आहे. तुमचं म्हणणं त्यांना पटवून द्या, पण केवळ त्याचं आवडलं नाही म्हणून ती व्यक्ती नको असं म्हणून चालणार नाही. कारण आपल्याकडे माणसंच थोडी आहेत, खूप कमी माणसं आहेत, तळमळणारी माणसं खूप कमी आहेत, शिकलेली भरपूर आहेत, पैशावाली पण भरपूर आहेत, पण तळमळणं धडपडणारी अशी माणसं कमी आहेत. नंतर मला वाटलं की ही व्यक्ती खूप धडपडते, यांना आणखी आपण काहीतरी मार्ग द्या. तर मी पाली भाषेच्या एका सर्टिफिकेट कोर्सला ऍडमिशन घेतलं स्वतःसाठी. एक भंतेजी होते जोगेश्वरचे, त्यांना सुद्धा मी रिक्वेस्ट केली की भंतेजी आपण पण या कोर्सला ऍडमिशन घ्यावं, तुमची धम्मदान करेन तुमच्या फीचं. तर ते भंतेजी पण जॉईन झाले. परत ज्यांना सुद्धा म्हटलं ही पण व्यक्ती चांगली आहे, ज्यांनाही पाली भाषेच्या कोर्सला सर्टिफिकेट कोर्सला प्रवेश घ्यायला मदत कराय, त्यांनी घेतलं. त्या कोर्समध्ये त्यांचा पहिला नंबर आला होता, तर पहिल्या क्रमांकाने ते पास झाले. त्यानंतर मला वाटतं की त्यांनी भारतीय बौद्ध महासभेचं बौद्धाचार्य बनावं, अशा चांगल्या व्यक्ती धम्म कार्यावरती आणखी पुढे पुढे जात राहाव्या. पण भारतीय बौद्ध महासभेच्या बौद्धाचार्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता, सामने शिबिर वेळ नव्हता, त्यांची आई आजारी होती, आईची सेवा त्यांना करायला लागायची. फिडिंग असेल, कदाचित आणखी काय स्पंजिंग असतं, पॅरलाइज झालेले व्यक्ती असतात, म्हातारी व्यक्ती. माझ्या वडिलांची सध्या ती स्थिती आहे की सकाळी आता मला येण्यासाठी वेळ त्यामुळे झाला, कारण त्यांचं स्पंजिंग उठून 6 वाजता उठून स्पंजिंग करावं लागतं. हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला घर सांभाळून, आपला संसार सांभाळून, बायकोमुळे सांभाळून आपल्याला धम्मकार्य करायचं आहे. आणि तेच खरं धम्मकार्य आहे. नुसतं धम्मकार्य म्हणजे बायका मुलाकडे दुर्लक्ष केलं आणि धम्मकार्य करायला लागला, तेही चालणार नाहीये. किंवा नुसतंच आपल्या बायका परत सांभाळायला लागला आणि समाजाकडे बघत नाही. धम्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, माणसाची सेवा आहे. माणसाची सेवा आहे, बुद्धाची सेवा नाहीये, संघाची पण एवढी सेवा नाहीये, माणसाची सेवा आहे. जे तुमचे सोबती आहेत, जे तुमचे शेजारी आहेत, जे तुमचे नातेवाईक आहेत, जे तुमचे आई वडील आहेत, जो तुमचा समाज आहे, जे गोरगरीब आहे, तर सद्गुणी माणसांची किंवा चांगल्या माणसांची किंवा जो चुकीच्या वाटेवर अशाची सेवा करणे, तर तेच खरं धम्मकार्य आहे. कासारे गुरुजींनी त्यांच्या आईची सेवा केली, त्यांची आईचं देहांत झालं आणि त्याच्यानंतर ते बोलले की मला वेळ आहे, मी येऊ शकेन, त्यावेळेस बौद्धाचार्य शिबिरला मी बसू शकेन म्हणून त्यानंतर बसतात आपण होते. आणि ते शिबिरला बसले. त्या शिबिरमध्ये सुद्धा बौद्धाचार्याच्या परीक्षेमध्ये सुद्धा ते चांगल्या मार्क्सने पास झालेले आहेत. आणि ते अशाच प्रकारे आता बौद्धाचार्याच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक होऊन पुढे त्यांचं धम्मकार्य चालतील अशी मला अपेक्षा आहे. आणि त्यांचं हे कॅलिग्राफीचं जे काम आहे ते खरोखरच स्तुत्य असतं, ते मला नेहमी पाठवत असतात. मी ते पाहत असतो, मलाही यापैकी बऱ्यापैकी येत असतं, कारण ते त्यांनी सातत्य ठेवलं. मी हे ब्रह्मस्क्रिप्टचं मी काही सातत्य ठेवलं नाही, पण तरी पण मी ते बऱ्यापैकी त्यांच्या चुका कधी वाटल्या किंवा काय असं त्यांना सांगत असतो, नाही हे चुकलेलं आहे किंवा ते चुकलेलं आहे, तर ते थँक्यू म्हणत असतात. ते माझ्या तपासण्यासाठी पण पाठवत असतात व्हॉट्सअपवरती. तर त्यांच्या कार्याला या सुयश लाभो आणि त्यांच्या हातून धम्मकार्य खूप पुढे त्याच्यात यश मिळो त्यांना, ही मी इच्छा व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेला आहात. धम्माच्या पुढे नेण्यासाठी एक छोटंसं पाऊल आपण सर्वांनी उचललेलं असंच मी म्हणेन. तर त्या आपल्या सर्वांच्या ह्या प्रयत्नाला सुद्धा माझा जय भीम वंदनीय धम्मप्रचारक भारतीय अँबॅसेडर आपण म्हणतो माननीय भंतेजी मुंबई यांचे सेवा देत, आपण त्यांना दिवस 7 वर्ष मला मध्यंतरी एक आजार झाला होता. माझे नायर हॉस्पिटलचे मित्र आमचे बौद्धाचार्य गौतमजी, मी त्यांना इथं आमंत्रित करतो, त्यांनी वेळात वेळ काढून मला सहकार्य केलं. कुठे साधू त्या त्यांनी मला वेळात वेळ काढून सहकार्य केलं. भारतीय बौद्धाचार्याचे 1982 चे अध्यक्ष माननीय साळुंखे गुरुजींना मी इथं आमंत्रित करतो. त्यांनाही माझ्या आजच्या एक आठवण स्मृती म्हणून येऊ इच्छितो. पाठीचा पाठीतून एक साईडला मध्ये जा.
आपण साधुवाद द्या कृपया. साळुंके गुरुजी विनंती करतो. ते आपले 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतो. बरं ठीक. जय भीम धन्यवाद बघा. जय भीम धन्यवाद. मी आमचे बौद्धाचे ज्यांना इथं आमंत्रित किंवा त्यांच्यापैकी 3-4 मी हाताने लिहिलेले आहेत. मी त्यांना इथं आमंत्रित करू इच्छितो त्यांच्या नावाचे. पहिले आमचे श्याम नंदाबाई काशीराम कांबळे. बघा आपण मराठीचे आयडेंटिटी कार्ड या ब्राह्मी स्किटमध्ये देऊ शकतो. हे रंगवायला मला 3 तास लागतात, पण हे निःशुल्क देणार आहेत. आणि इथे जिथे एवढे उपस्थित आहेत सर्वांना मी निःशुल्क नंतर देणार आहे. तेवढा मला वेळ द्या. तर मी श्याम गुरुजींना इथे आमंत्रित करतो. कृपया साधुवाद द्या. फोटो पण करायला वेळ मिळाला नाही सर्वांना देव. मोठा अजून 2 बौद्धाचे आलेले नाहीत. दीपक कांबळे आलेत का? आणि निश्चल सागरे गुरुजी नाही आले ना? हा धन्यवाद. आपण मी कांबळे गुरुजी श्याम कांबळे विनंती करतो ते समारोपाचं करतील. बंदीची ना करतील. आताच आपल्या इथे उपस्थित असलेले जनतेची मोगलायन थेरो यांना विनंती करतो की त्यांनी समोर बसलेले उपासक उपासिका बौद्धाचार्य यांना मार्गदर्शन करावं आणि आशीर्वाद द्यावा. आपल्याकडे किती वेळ आहे? आहे अजून 12 पण आपल्याकडे भारतीय बौद्ध महाराज बौद्धाचार्य नगरी निघून जाणार. आपण जसं केलं बरोबर. नाही, आपण वंदना घेऊया. मी तुम्हाला शुभेच्छा देते. आमची वंदना म्हणजे झालेली आहे. तर उपस्थित तुम्ही याच्यासाठी राहिलेलो काही थोडंसं आम्हाला धन्यवाद सांगा. थोडक्यात झाले की समोर तुम्ही आशीर्वाद विनंती घेऊन आपण समाप्त करू. दिवसभर त्यांचं काय कार्यक्रम बरोबर नाही का? हा नंतर आपण कसं आपल्याला चिवट आलोय. पण जायचंय पालघर. जसं म्हणे तसं जसं शॉर्ट स्वीट आणि शॉर्ट द्या आपण चालेल. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध त्या तथागतांनी 2500 वर्ष अगोदर स्थापन केलेलं पवित्र सत्संग, या सत्संगाला 2500 वर्षापासून जोपासणारा पूजनीय श्रावक संघ, भिक्खू संघ या 3 रत्नाला मातृत्वार वंदन. त्यानंतर जे सम्राट अशोकाने धर्मक्रांती केली, सम्राट अशोकानंतर जे बाबासाहेबांनी धर्मक्रांती केली, या दोन्ही महापुरुषांची धर्मक्रांतीस त्रिवार वंदन. श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका भाविका आजच्या या मंगलमय दिनी अमावस्येच्या दिवशी गाडगे बाबांच्या जयंतीनिमित्त आणि आपल्या या लेण्यांच्या संवर्धनानिमित्त, भाषेच्या निमित्त आयुष्यमान उपासक कासारे साहेब यांचं जे कार्य चाललंय त्या कार्याला, कार्यक्रमाला मला 500 प्रयोग त्यांचे आज होत आहे. त्यानिमित्त आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. माझं नाव भंते मोगलायन थेरो आहे. मी वयाच्या 10व्या वर्षी दीक्षा घेतली. 21-22 वर्षे चिवर घेऊन मला होत आहे. राहायला मुंबईमध्ये आहे. 10-12 वर्ष झाले. पूर्वी नागपूरला होते. मी घाटकोपर भटवाडीला काही मुलांना मार्शल आर्ट
पाली भाषा, विपश्यना वगैरे असे 2-4 प्रकारचे क्लासेस फ्रीमध्ये असं शिकवायचे. असा थोडक्यात माझा परिचय आहे. सम्राट अशोकाने आणि जे काही महान राजे झाले त्या राजांनी ज्या लेण्या बांधल्या ते यासाठी बांधल्यात की भिक्षूंना कुठल्याही प्रकारे मेडिटेशन करण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून गावाच्या थोड्या अंतरावरती डोंगरामध्ये या लेण्या सम्राट अशोकाने कोरलेल्या आहेत. आणि बरेचसे राजे असे झाले त्यांनी आपापल्या पद्धतीने थोडे असे 84,000 लेण्या येते त्या जम्बूद्वीपामध्ये कोरलेल्या आहेत. आपण भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर जरी गेलं तरी आपल्याला त्या लेण्या दिसतात. तथागतांनी भिक्खू संघाची निर्मिती यासाठी केली की हा धम्म जनमानसापर्यंत पोहोचला पाहिजे आणि या धम्मातून त्याचं कल्याण झालं पाहिजे. धम्म म्हणजे जीवन जगण्याची, आणि जो व्यक्ती ही कला आपल्या अंगी उतरवतो त्या व्यक्तीच्या जीवनाचं नक्कीच सोनं होतं. फक्त नुसता धम्म बोलल्याने, भाषण केल्याने, ऐकल्याने होत नाही, तर तो आचरणामध्ये असायला पाहिजे. शोकांतिका ही आहे की आचरणामध्ये नसल्यामुळे आजच्या ज्या हे काही आपल्या लेण्या आहेत, आपली वस्तू असून आपल्या हातामध्ये नाही. त्यामुळे दुसरे लोक अशा लेण्यांवरती कब्जा करून आपलं पोट भरण्याचं साधन निर्माण करतात. अशा अनेक लेण्या महाराष्ट्रामध्ये, या इकडे मुंबई विभागामध्ये, पुण्यामध्ये असे काही पॉइंट आहे की त्या ठिकाणी दुसऱ्या लोकांनी कब्जा करून पोट भरण्याचं मोठ्या प्रमाणात साधन निर्माण केलेलं आहे. आपल्यामध्ये एकता नसल्यामुळे, जनजागृती नसल्यामुळे जो तो पुढाकार घेतो आणि पुढाकार घेतल्यानंतर काही दिवसानंतर त्याचा प्रयोग उलटा होतो. त्यामुळे जे काही आपली संख्या जुळत जाते ती कमी होत जाते. अनेक प्रकारचे कारण असतात. पण हे प्रत्येकाचं कार्य आहे की प्रत्येकाने आपल्या समाजाच्या व्यक्तीने जोडलं पाहिजे, अशा कार्यांना साथ दिली पाहिजे. कासारे साहेबांनी सुंदर असा हा प्रयोग केला आणि ते जे काही लिपी वगैरे त्या काळातली शिकवण्याचा प्रयत्न करतात. ते फार कठीण काम आहे, कारण की आपण मराठी असून शुद्ध मराठी पण आपल्याला व्यवस्थित बोलता येत नाही. तर हे पाली भाषा वगैरे किंवा बम्मी लिपी वगैरे जे काही आहे कठीण आहे, तरी पण आपण शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जगामध्ये जर सर्वात मोठी हार्ड भाषा असेल तर ती चायनीज आहे, आणि जगामध्ये जर सुंदर आणि गोड भाषा असेल तर ती पाली आहे. जशी आपण राष्ट्रीय भाषा हिंदी म्हणतो ती गोड भाषा आहे, तशी पाली भाषा ही गोड आहे आणि त्या गोड भाषेमध्ये तथागतांनी धम्म दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने परिवाराला घेऊन, असे पिकनिकला बरेचसे लोक बाहेर जातात, कुठे जातात, नको ठिकाणी जातात, परंतु परिवाराला जर घेऊन आपण जर अशा लेण्यांवरती जात गेला आणि आपल्या लहान मुलांना परिवाराला आपण सांगत गेलं की ही लेणी काय आहे, कशासाठी आहे, लेणीचा इतिहास काय आहे, अशा प्रकारे जर त्यांच्या मनावरती लहानपणापासून जर आपण बिंबवलं तर नक्कीच ते मोठे झाल्यावरती परिवारासाठी, समाजासाठी, देशासाठी झटतील. अन्यथा ते लहानपणामध्ये नको त्या ठिकाणी आपण मुलांना घेऊन जातो, मोठे झाल्यानंतर ते वेगळ्या ठिकाणी जातात, आपले कामधंदे लागतात, 2 पैसे कमवतात, बायको लेकरं करतात, मरून जातात. हेच जीवन चालत आलंय. त्यामुळे आपली प्रगती होत नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या मुलांवरती जर आपण लहानपणापासून धम्म हा बिंबवत गेलं, सांगत गेलं, तर त्यांना खरोखरच इतिहास काय तो कळेल आणि चांगली एकता निर्माण होईल आपल्या समाजामध्ये. धम्माची प्रगती होईल, आपल्या समाजाची प्रगती होईल धम्माचं आचरण केल्यामुळे. आणि या कार्यासाठी बाहेर देशाचे लोक पण आपल्याला चांगल्या प्रमाणात सपोर्ट करतात, परंतु ती ऍक्टिव्हिटी आपल्याला माहिती नसल्यामुळे अदर कास्ट लोक त्याचा लाभ घेतात आणि आपण आहे त्या परिस्थितीमध्ये जीवन जगत असतो. म्हणून कासारे साहेबांना, तुम्हा सर्वांना माझी शुभेच्छा आहे, मंगलमैत्री आहे की मी फक्त व्हॉट्सअपला, फेसबुकला मला ते याद आहेत आणि त्यांचंही मी कार्य बघत होतो. आज योगायोग दुसरे भंतेजी इथे येणार होते, परंतु ते बाहेर गेल्यामुळे त्यांनी मला पाठवलं आणि योगायोग त्यांचं कार्य मला बघायला भेटलं.
तर मी आजपासून खरंच सांगतो की ते जिथे कुठे अशा कार्याला मला संबोधित करतील आणि सांगतील तर लेण्यांसाठी त्यांच्यासाठी तुमच्यासाठी मी कार्य करणार आहे. कारण की माझ्याकडे पण मोठ्या प्रमाणात मुलांचा मुलींचा 1000 मुलांचा मुंबईमध्ये ग्रुप आहे आणि चांगल्या प्रकारे आपलं कार्य सगळ्या फील्डमध्ये आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या या कार्याला शुभेच्छा देतोय. आणि तुम्हाला पण बाहेर जायचं आहे कार्यक्रमाला, मला पण पालघर बोईसरला कार्यक्रमाला जायचं आहे. त्यामुळे तुमचा जास्त वेळ न घेता आजच्या मंगलमय दिनी शुभेच्छा देऊन इथेच थांबतोय. नमो बुद्धाय. जय भीम. भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम. मला साधु 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 साधु. सर्वांनी शांत राहा. आज उपस्थित कोंडिवटे बुद्धलेणी येथे आज रविवार 23 फेब्रुवारी 2020 रोजी आज इथे आपण सामुदायिक बुद्धवंदना घेतलेली आहे. आणि या कार्यक्रमासाठी सतत झटत असणारे आपले नंदकुमार कासारे गुरुजी आज आपल्याला एक आदर्श आणि बोध घेण्यासारखी गोष्ट आहे की आजची जी पिढी आहे म्हणजे जास्त बौद्ध धर्माकडे वळलेली नाही आहे. परंतु आज जर त्या गुरुजींना आपण बघितलं त्यांच्याकडे तर ते 60च्या वरती त्यांचं वय आणि त्यांच्या आईचं म्हणजे निधन झालं त्याच्यामध्ये सुद्धा ते स्वतःला सावरून हे धम्मकार्य असंच पुढे घेत चाललेलं. आपल्या समाजामध्ये भरपूर लोक असे आहेत की फक्त स्वार्थासाठी जो तो धम्मासाठी आलेला आहे किंवा कुठलंही कार्य म्हणा आपण विहारात जातो आपल्याला वेळ पण नसतो आपल्याकडे वेळ भरपूर आहे पण काय म्हणतो अरे माझं हे काम आहे ते काम काहीच नसतं फुकट व्यर्थ वाया गेलेलं असतं. पण आजच्या तारखेला जर खऱ्या अर्थानं जर तुम्हाला धम्माचा प्रचार प्रसार करायचा असेल तर मला वाटतं तुम्ही भले लेण्यांकडे कमी या पण तुमच्या जवळपास जर कुठले बुद्धविहार वगैरे असतील तर त्या बुद्धविहारामध्ये जा. धम्म काय थोडक्यात काय धम्म भगवान बुद्धांची सेवा किंवा त्यांनी जे आपल्याला सांगितलंय आपल्याला जो सत्याचा मार्ग सांगितलाय त्या मार्गावर चालणं म्हणजे धम्म आहे की नेमकं काय आहे हे खऱ्या अर्थानं जोपर्यंत तुमची स्वतःची मनाची इच्छा तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला तो समजणार सुद्धा नाही. आज ह्या पवित्र स्थानी आज आपण सर्वांनी आम्हाला इथे उपस्थित राहून सामूहिक धम्मवंदनेमध्ये आपण जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि नंदकुमार गुरुजींना मी सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करतो कारण मी आत्तापर्यंत कुठल्याच बुद्धलेणीमध्ये गेलेलो नाही. ही माझी पहिली वेळ आहे. आधी आपलं पॅगोडा वगैरे झाला भरपूर माझे गल्लीतले लोक म्हणजे आमच्या एरियामधले भरपूर लोक गेले माझे नातेवाईक सुद्धा गेले पण मी अजून गेलेलो नाही. मुंबईमध्ये असून मला महाकाली गुंफा सुद्धा माहीत नव्हती पण मला वाटतं आज तो योगायोग आला नंदकुमार कासारे गुरुजींच्या माध्यमातून. तर थँक्यू नंदकुमार कासारे गुरुजी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि म्हणते मोगलाई थरू हे सुद्धा इथे उपस्थित राहिले आणि त्यांनी जे आपल्याला थोडक्यात जे काय आपलं मार्गदर्शन केलेलं आहे की धम्मामध्ये आपल्याला कसं वळता येईल त्याचं साधने सोबत त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. तर मी जास्त न बोलता आता सामुदायिक शरणागती होणार आहे तर आपण शांत चित्तेने सामुदायिक शरणागतीमध्ये भाग घ्यावा अशी विनंती करतो. सर्वांनी गुडघ्यावरती बसावं प्लीज शक्यतो ज्यांना जमत असेल. नास्ति मे शरणं भयं बोधो मे शरणं वरं एतेन सत्यवदेन होतु मे जय मंगलम्. नास्ति मे शरणं भयं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवदेन होतु मे जय मंगलम्. नास्ति मे शरणं
त्यांनी आता याच्यापुढे शिवदान आणि धम्मदान होईल. तर त्यांनी आता शिवदान त्यांनी इथे कृपया धम्मदान केलं. फिनिश इकडे